प्रभाग क्रमांक 5 मधील वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्याचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला। हा रस्ता खासदार विशाल पाटील यांच्या खासदार फंडातून मंजूर करण्यात आला आहे। या रस्त्यासाठी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय बापू मेंढे, बबिता संजय मेंढे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणलाय आणि या रस्त्याचा शुभारंभ परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। गेली 12 ते 13 वर्ष ड्रेनेजचं काम सुरू असल्यामुळे रखडला होता। इथल्या नागरिकांना फिरून लांबून जावं लागत होतं आणि लोकांना खराब रस्त्यामुळे त्रास होत होता। मात्र इथं ड्रेनेजचं काम बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आणि प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय बापू मेंढे, बबिता संजय मेंढे यांच्या पाठपुराव्याने रस्त्याचं मुर्मीकरणाचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय। त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत। महादेव सहदेव कौलपुरे, बबन बरगाले, गणपती मेंढे, लक्ष्मण हलवाई, तानाजी किणीकर, संभाजी मेंढे, डॉक्टर ईश्वर कोरे, आयुब बारगीर, हमीद शेख, बापूसो धुळोबुळू, सुनील भरकल, राजू भरकल, प्रवीण मंडले, उद्धव ठोंबरे, रमेश मंडले, सागर माळी, रवी बरगाले, सागर लांडगे, इब्राहिम पाडेकर, राजू कोरे यांच्यासह यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी नगरसेवक संजय बापू मेंढे यांचा नागरिक सत्कार करून नागरिकांनी आभार मानले। वचनपूर्ती करण्याच्या उद्देशानं हा रस्ता 2 ते 3 महिन्यांमध्ये लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी दिलंय। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमधील वखारबाग येथील ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे बरेच दिवसापासून हा रस्ता पेंडिंग होता। या रस्त्यासाठी महापालिकेमार्फत पण मागणी आम्ही या ठिकाणी केलेली होती, पण त्याचं कामाचा जवळजवळ 1.25 कोटीचा प्रस्ताव होता। 1.25 कोटीच्या प्रस्तावाला वेळ लागेल ह्या हेतून दिनांक 2/7/2025 रोजी मी माननीय आपल्या लोकसभा मतदारसंघाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशाल दादा पाटील यांच्याकडे तात्पुरतं या रस्त्यासाठी निधी मागितलेला होता। त्यांनी मला या ठिकाणी 12 लाख रुपयाचा निधी त्यांनी मला 28/8/2025 रोजी या ठिकाणी दिला। त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी खडीकरणाचा प्रस्ताव दिला होता, पण खडीकरणाची लेंथ असणार लांबी या खडीकरणामध्ये बसत नसल्यामुळे तात्पुरता मुर्मीकरणाचा रस्ता या ठिकाणी आज आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या समवेत सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज उद्घाटन त्याचं होत आहे। मी डॉक्टर ईश्वर कोरे, वखारबाग वार्ड क्रमांक 5 मध्ये राहतो। इथे ड्रेनेज पाईपलाईनमुळे बरेच वर्ष झालं समस्या होत्या। आमचे लाडके 5 नंबर वार्डाचे नगरसेवक संजय बापू मेंढे आणि सौ बबिता मेंढे यांच्या प्रयत्नातून खासदार फंडातून इथे मुर्मीकरण करण्यात आज सुरुवात झालेली आहे। झोपडपट्टी आणि पावसामुळे इथे ड्रेनेज पाईपलाईनचं काम बरेच दिवस रखडलं होतं। आम्ही पाठपुरावा भरपूर केला, त्यानंतर मान्यवरांनी याकडे लक्ष देऊन ह्या रस्त्याचं काम मार्गी लावलं। या ठिकाणी फार वर्षापूर्वीचं काम रखडलेलं होतं, ते आज या ठिकाणी या वखारबागेमध्ये रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे। काही लोक या भागातले म्हणले हायवे एवढा मोठा झाला, हा रस्ता झाला नाही, पण इतक्या मोठ्या अडचणी होती, तर झोपडपट्टी होती, त्या नियमानुसार काढायला वेळ लागला आणि ड्रेनेजची लाईन इतकी खोल आहे, इथं 20, 25, 30 फूट खोल जायचं आणि माती ढासायची का त्याची फार मोठी कारणं होती। 3 लाईन आहेत आणि ह्या 3ही लाईना उलटपडत्या ह्या विहिरीत इकडं आणलेल्या आहेत आणि त्यामुळं हे काम होत असताना सारखा पावसाच्या अशा अडचणी मोठ्या येत होत्या आणि एवढ्या अडचणी म्हणजे ह्या वखारबागातला जे काही लांडगे वर्कल वगैरे अशी धंदेवाली माणसं आहेत, ते दररोज आम्हाला बोलायचे की काय करलं आहे तुम्ही, करता का नाही, आम्ही धंदा सोडून जाऊ काय करू काय, इतकी मोठी त्याची अडचण आली होती। आणि ही आज अडचण आजपासून यांची दूर होईल आणि सर्व मुलांना असतील, शेतकरी असतील, सगळ्या मळभागातले दुर्गाडी कंपनी, पवार कंपनी, चव्हाण कंपनी, सगळी इथले लोक असतील, दुर्गाडी कंपनी, तर यांच्याकरता हा फार चांगला रस्ता आता इथं होणार आहे। मोठा आता हा 6 महिने जवळ रस्त्याला लागते असं मला वाटते, कारण पहिल्यांदा हा जो खड्ड्याचा रस्ता आहे आणि मिरजेतल्या संपूर्ण हा भाग खड्ड्यात आहे। म्हणजे ड्रेनेज विहीर काढल्या, त्या मिरजेची सगळी एरियाकडून हे ड्रेनेज विहीर काढल्या, त्यामुळे ह्या भागामध्ये जास्त लवाण आहे, त्यामुळे चांगली भर करून जरा वेळ मुर्मीकरण चांगलं पक्कं झाल्याशिवाय वरचं डांबरीकरण करू नये, कारण अगदा रस्ता किती आणणार काय आणणार हे कळणार नाही आहे। शिस्तीत का होईना पण चांगला रस्ता होऊ दे, सगळ्याकरता चांगली गोष्ट झालेली आहे। वेळानं का होईना, देर आहे लेकिन अंधेर नाही आहे, अशा पद्धतीने काम झालेलं आहे। या ठिकाणी सर्व आम्ही शेतकरी सगळे समाधान आहोत आणि आमचे पुतणे आणि आमचे सूनबाई
हे दोघे नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीनं काम हातात घेतले आहेत. इथं बाकीचे नगरसेवक आहेत, पण संपूर्ण ह्या वार्डाची जबाबदारी 90% मला म्हणजे हरकत नाही की ह्या दोघांवर पूर्वीपासून आहे, अजूनही आणि पुढेही राहणार.